मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना भन्नाट व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग अशी खरंच योजना आहे का? महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबवली जात आहे का? महिन्याला 4,000 रुपये दिले जात आहे का? असे अनेक प्रश्न जे आहेत उपस्थित झालेले, अनेक लोकांनी त्या संबंधी व्हिडिओ बनवलेला आहे. पण ती संपूर्ण जी योजना आहे, ती संपूर्ण योजना जी आहे ती फेक आहे. लक्षात ठेवा, अशी कोणतीही योजना जी आहे, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना जी आहे महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात नाही. पण एक त्यासारखीच एक दुसरी योजना आहे, त्या योजनेसंबंधी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, ही योजना राज्य सरकारमार्फत राबवली जात आहे. याचा GR सुद्धा आहे आपल्याजवळ. पण मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही संपूर्ण योजना फेक आहे. एक नवीन योजना आहे त्याच्यासारखीच, आणि त्या योजनेअंतर्गत जवळपास 2,000 रुपयाच्या अधिक रुपये जे आहेत बालकांना महिन्याला दिलं जातं. त्या योजनेचं नाव, GR आणि अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती बघून घेऊया. सर्वात महत्त्वाचं बघितलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित या ठिकाणी मार्गदर्शक सूचना बाबतचा हा GR आहे. या अंतर्गत बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत 30 मे 2023 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आणि त्या अंतर जे आहे, जे बाल न्याय आहे, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015च्या अधिनियम 2021च्या कलम 2 मधील भाग नंबर 14, महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 मधील नुसार जे मुले अनाथ आहेत, निराश्रित आहेत, निराधार आहे, बेघर आहे, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज आहे असे 0 ते 18 वयोगटातील मुली असतील संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरण, त्याचे संगोपन आणि विकास घडवून आणणे हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरामधील किंवा तुमच्या गावामध्ये एखाद्यांचं आई असेल, वडील असेल, दोन्ही ज्या ठिकाणी जे आहेत संपलेले असेल आणि त्यामुळे ते मुली अनाथ झालेली असेल, मग त्यावेळेस असं होतं की राज्य सरकारच्या या योजनेमुळे मुलांना त्या योजनेअंतर्गत लाभ देऊन त्या जे आणि त्यांचे चुलते असतील, भावकीतले लोक असतील, जर त्यांचं संगोपन करत असेल तर मात्र त्या मुलांना जे महिन्यावारी जे पैसे येतात त्याद्वारे ते संगोपन करू शकतात. आणि यासाठी राज्य सरकारनं या GR मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसे की राज्यामध्ये कोविड-19 आलेला होता, यामुळे अनेक पालकांचा मृत्यू पावल्याने अनाथ झालेले बाल संगोपन लाभार्थ्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यानंतर रकमेमध्ये सुद्धा राज्य सरकारनं वाढ केली. कुटुंबातील एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त बालकांना या ठिकाणी लाभ देण्याबाबत सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारनं GR काढलेले. 2 पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबातील संगोपनासाठी देण्याबाबत, तसेच कार्यरत स्वयंसेवी लाभार्थी संख्या वाढ, नवीन संस्थांना मान्यता, या सर्व बाबी राज्य सरकारनं सुधारित या ठिकाणी मार्गदर्शक सूचनानुसार केलेलं आहे. आता या ठिकाणी राज्य सरकारचा हा GR आहे, शासन निर्णय, यानुसार आपण बघून घेऊया. आता या अगोदरचं नाव जे होतं या योजनेचं, तो होतं बाल संगोपन योजना. पण महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये या योजनेचं नाव चेंज करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे करण्यात आले. आता या योजनेअंतर्गत बाल संगोपन योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते बघून घेऊया. आता ज्या 1 नंबरची जी पात्रता असेल ती असेल अनाथ, ज्यांचे पालकांचा पत्ता लागत नाही, जी बालके दत्तक देणे शक्य नाही, अशी बालके या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एक पालक असलेली बालके असतील, एका पालकांचा मृत्यू झालेला असेल, आई वडिलांचा घटस्फोट झालेला असेल, पालक विभक्तीकरण, परितत्व, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे कुटुंब विघटित झालेले एक पालक असलेले बालके, त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जात आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील तणाव असेल, तंटे असेल, वादविवाद असेल, न्यायालयीन वाद असेल, यामध्ये जरी कौटुंबिक संकटात या ठिकाणी बाधित झालेले बालके असेल, त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जातं. कुष्ठरोग, बालकांची
कुष्ठरोग पालकांची बालके असेल, जन्मठेपेंची शिक्षा भोगत असलेले कैद्यांची बालके असेल, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके असेल, HIV ग्रस्त पालकांची बालके असेल, कॅन्सर सारख्या दुर्भर आजारांचे बाधित असलेले पालकांची बालके असेल तरी त्यांना या ठिकाणी लाभ दिला जातो. 5 नंबरचं त्यांनी दिलेले तीव्र मतिमंद पालकांचे या ठिकाणी बालके असतील, HIV ग्रस्त कॅन्सरग्रस्त बालके असतील, 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेले अंध दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके असतील, पॅक्सो अधिकारांतर्गत बळी पडलेली बालके असतील, तीव्र कुपोषित बालके असतील, सॅम बालके असतील, या ठिकाणी त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. आता दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके असतील, रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी कामगारातील बालके असतील, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेले पालकांची बालके असतील, भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके असतील, अशा सर्व पालकांना या ठिकाणी जे आहेत लाभ दिला जाणार आहे. आता या 9 जे अटी आणि शर्ती राज्य सरकारनं या ठिकाणी जे पालक आहेत त्यांचे या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे बालकांना. आता यासाठी जे आहेत राज्य सरकार या अगोदर 1100 रुपये लाभ दिलं जात होतं, पण आता राज्य सरकारनं यामध्ये मोठा बदल केलेला आहे, कारण कोविड-19चा प्रमाण वाढलेला होता. त्या अंतर्गत जे आहे मोठ्या प्रमाणात अशी बालके ज्या आहेत अनाथ झालेले होते, त्यांना पैशाची गरज होती आणि राज्य सरकारनं यामध्ये वाढ करून 2250 रुपये एवढी मदत जी आहे राज्य सरकारनं जाहीर केली. यामध्ये अन्न असे, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इत्यादी कुटुंबामार्फत पुरवण्यात याव्यात असं या ठिकाणी या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये बघितलं तर वेगवेगळे अनुदान जे आहे शासन स्तरावर जे आहे संस्थांना दिलं जातं, पण हे रोख रक्कम जी आहे 2250 रुपये जी आहे ती बालकांना या ठिकाणी दिलं जातं. आता बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळण्याचा कालावधी जे असेल, आता बालक जर 1 वर्षाचा असेल तर त्याला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. यामध्ये बघितलं तर 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या बालकांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. 2250 रुपये या ठिकाणी प्रत्येक महिन्याला त्या बालकांसाठी या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती असतील, कार्यपद्धती कशा प्रकारे असेल, या संपूर्ण बाबी या ठिकाणी या GR मध्ये त्यांनी राज्य सरकारनं दिलेलं आहे. आता बाल न्याय, कुटुंबाची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 मधील भाग नंबर 4 मध्ये महाराष्ट्र राज्य बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण नियम 2018 नुसार निश्चित केलेले अनाथ मुले असतील, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेले 0 ते 18 वयोगटातील जे बालके आहेत यासाठी ते पात्र राहणार आहे. पण यासाठी तुम्हाला तुमच्याकडे रहिवासी दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये तलाट्यांचा रहिवासी असेल किंवा ग्रामसेवकांचा रहिवासी असेल. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर नगरसेवकांचा, आणि जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही सरपंचाचा सुद्धा जे रहिवासी दाखला आहे ते घेऊ शकता. आता लाभार्थ्यांचे व पालकांच्या आधार कार्डची तुम्हाला प्रत द्यावी लागेल. आता बालक जर लहान असेल 1 महिन्याचा 2 महिन्यांचा तर त्याचं तुम्ही 3-4 महिन्यामध्ये त्यांचं जे आहे आधार कार्ड काढू शकता, किंवा त्यानंतर लगेच सुद्धा तुम्ही आधार कार्ड काढू शकता. त्यानंतर पालकांचा सुद्धा आधार कार्ड त्यासाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे. पालकांचे जे लाभार्थी बालक आहेत त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामार्फत किंवा तलाठी कार्यालयामार्फत तुम्हाला जे ऑनलाईन पद्धतीने जे उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा लागेल. दारिद्र्य रेषेखाली कुटुंब असल्यास त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वात अगोदर त्यांना लाभ दिला जाईल, त्यानंतर वार्षिक उत्पन्नानुसार जे आहे या ठिकाणी लाभ दिला जाईल. आई किंवा वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यू झाले असेल त्याबाबतचा दाखला त्या ठिकाणी द्यावा लागेल. पालक असेल, आई वडील असेल यांचे समवेत घरासमोरचा फोटो असणे गरजेचे आहे, तो फोटो तुम्हाला द्यावा लागेल. बालकांचा जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, जर बालक शाळेमध्ये जात असेल तर तो दाखला तुम्हाला देणे गरजेचे आहे. किंवा बालक जर 5वी 6वी मध्ये जात असेल त्याचे गुणपत्रिका असेल, बोनाफाईड असेल, या बाबी तुम्ही देऊ शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुणपत्रिका न देता बोनाफाईड द्या, बोनाफाईड तुम्हाला शाळेमध्ये मिळून जाईल. बालक पालक कल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक आहे. आता जर बालकांचं एक पालक या ठिकाणी जर मृत्यू झालेला असेल तर आई किंवा वडील दोन्हीपैकी जे एक असेल ते त्या समितीसमोर हजर राहून त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. 10 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेले आहे, 3 ते 18 वयोगटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास शाळेचा गुणपत्रिका किंवा बोनाफाईड जोडणे गरजेचे आहे. जर बालकांचे वय हे 3 ते 18 असेल तर त्यांना बोनाफाईड जोडणे गरजेचे असणार आहे. आता बँक अकाउंट क्रमांक तुम्हाला त्याचं पासबुकची झेरॉक्स द्यावी लागेल. अनेकांचा प्रश्न आहे बँक अकाउंट कोणतं द्यावं. तुम्ही जॉईंट अकाउंट देऊ शकता, सिंगल अकाउंट देऊ शकता. बालकांचा सांभाळ करत असलेल्या बाबतचे जैविक पालका व्यतिरिक्त संगोपनकर्त्यांचे या ठिकाणी संपूर्ण नातेवाईकाची हमीपत्र. जर दोन्ही आई वडील नसेल तर बाल संगोपन जे करत असेल पालक व्यतिरिक्त तर त्यांचं हमीपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. कुमारी मातेंचे पाल्य असेल, कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांचे पाल्य असेल, आई वडील असेल, सोडून गेलेले बालके असतील, निर्धूर आजाराने ग्रस्त पालकांची बालके असतील, दोन्ही पालक अपंग असलेले बालके यांचे करिता प्रकरणे पोलीस अहवाल असेल, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ग्रामसेवक यांचा दाखला यापैकी कोणती तुम्ही देऊ शकता. आता बालकांचा सांभाळ करणारी व्यक्ती व्यसनधीन नसल्याबाबतचं बालकांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे एखाद्या बालक असेल, त्याचे आई वडील या ठिकाणी मृत्यू झालेले असेल तर त्या ठिकाणी त्या आई वडिलांचा आजोबा, तुमच्या वडिलाकडील आजोबा आजी असेल किंवा आईकडील आजी आणि आजोबा असेल, त्याद्वारे सुद्धा पालक या ठिकाणी जे आहेत बाल संगोपन करू शकतात. सर्वसाधारणपणे एका कुटुंबातील 2 पालकांचा या योजनेसाठी लाभ अनुदेय राहतील. तसेच एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक जर बालके असतील तर त्यांच्या या ठिकाणी जे आहेत लाभ सुद्धा मिळणार आहे, कारण GR मध्ये त्यांनी तशी माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघितलं तर यामध्ये अनेक प्रकारचे जे आहेत त्या ठिकाणी माहिती दिलेली, पण लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा हे महत्त्वाचं माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी अंगणवाडी सेविका असेल, स्वयंसेवी संस्था असेल, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय असेल, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नगरी आणि ग्रामीण आदिवासी असेल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी असेल, जिल्हा परिषद या ठिकाणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. महत्त्वाचं आहे तुम्हाला अर्ज कुठे भरून द्यायचा. आता अर्ज कसा करायचा, अर्जामध्ये काय काय माहिती भरायची आहे आणि अर्ज कुठे मिळेल याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. महत्त्वाचं आहे संपूर्ण हा व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. आता यामध्ये बघितलं तर महत्त्वाचं कागदपत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले ते कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जास्त काय लागणार नाही. तुम्हाला आईवडिलांचा आधार कार्ड आणि त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट आणि घरासमोरील फोटो या बाबी लागणार आहे. आता बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी बालकांची या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची. त्यासाठीचा या ठिकाणी हा नमुना अर्ज आहे. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता जे जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. संस्थेचं नाव किंवा तुमचं जे महिला व बालविकास अधिकारी आहेत या अंतर्गत त्यांची नावं टाकायची, बालकांची नावं टाकायचे, जन्मतारीख, लिंग, जात, धर्म, शिक्षण, संगोपनकर्त्यांची नावे टाकायची आहे. त्यानंतर कायमस्वरूपी आणि सध्याचा पत्ता, संपर्क क्रमांक टाकायचा, पालकासोबतचा घरासमोरचा फोटो असेल, पालक यांचा आधार कार्ड टाकायचे, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल, MICR नंबर असेल, या बाबी तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. त्यानंतर बालकांची वर्गवारी, अनाथ असेल, निराश्रित असेल, बेघर कोणत्या या कॅटेगरीतून येत आहात ती कॅटेगरी तुम्हाला फक्त समोर लिहून टाकायची आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त अन्य योजनेचा लाभ घेत असल्याबाबतची तुम्हाला माहिती द्यायची आहे. जर घेत असाल तर होय करा, जर नाही घेत असाल तर नाही करा. आता या ठिकाणी बाल कल्याण समितींचा अभिप्राय ही तुम्हाला माहिती भरायची नाही. बाल कल्याण समिती मंजुरी आदेश क्रमांक ही सुद्धा तुम्हाला माहिती भरायची नाही, कारण की ते अधिकारी वर्ग भरतील आणि जिल्हा व बाल विकास अधिकारी यांचा मंजुरी आणि आदेश क्रमांक हे सुद्धा तुम्हाला माहिती भरायची नाही आहे. आता हा अर्ज जो आहे तुम्हाला जवळच्या
महिला व बालिका विभाग यांच्याकडे द्यायचंय किंवा तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका असतील, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे आहेत ग्रामपंचायतमध्ये सुद्धा देऊ शकता, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे आहेत महिला व बालिका विभाग यांच्याकडे द्या, जेणेकरून तुम्हाला लाभ जे आहे लवकरात लवकर मिळेल. तर अशा प्रकारे बघितलं तर या अर्जाची PDF तुम्हाला PDF जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. अर्जासंबंधी मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या गावाच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.